शहरामध्ये नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी आठवडाभरापासून कठोर कारवाई करत अखेरच्या 2 दिवसांमध्ये 21 विशेष पथकांची नियुक्ती करत नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास थेट फौजदारी कारवाईसह तडीपारी करण्याचा इशाराही दिला होता। मात्र ऐन संक्रांतीच्या दिवशी सोमवारी 21 पथकं कुठेही फिरकलेच नसल्याचं चित्र होतं। परिणामी शहरामध्ये नायलॉन मांजामुळे 6 जण गंभीर जखमी झाले असून तब्बल 21 पक्ष्यांचा मृत्यू झालाय। यामध्ये 3 घार, 1 करकोचा, 1 कावळा, पारवे असे अनेक पक्षी यामध्ये मरण पावलेले आहेत। त्यामुळे या निष्काळजीपणामुळे पोलिसांच्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी नाशिक, सारडा सर्कल, मोठा राजवाडा, काठे गल्ली या ठिकाणी 3 घारींचा मृत्यू झाला असून वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीनं या ठिकाणी त्यांचे ऋषिकेश कांबळे यांनी आवाहन केलं आहे की अशाच प्रकारे कुठे पक्षी आढळल्यास किंवा जखमी पक्षी आढळल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा। यावेळी कारवाईमध्ये पोलीस ठाण्याअंतर्गत 21 पथकांची निर्मिती देखील झाली होती, परंतु स्वतंत्र हेल्पलाईन नंबर देखील दिला गेला होता। मात्र सगळा केवळ देखावाच ठरला। साधे पोलीस ठाण्याअंतर्गत गस्तही झाली नाही आणि परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर आणि पोलीस ठाण्यात फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचं नागरिकांनी सांगितलंय। नायलॉन मांजाचा सर्रास वापर झाल्याचं दिसून आलं असून पक्षी मित्रांनी मात्र 45 पक्ष्यांना जीवदान दिलं आहे। नमस्कार, वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी नाशिकच्या वतीने मी ऋषिकेश कांबळे। तर दरवर्षी मित्रांनो आपण नायलॉन मांजावरती निवेदन देत असतो, नायलॉन मांजा बंदीविषयी काम करत असतो, पण हे सातत्याने दरवर्षी प्रमाण वाढतच जातं आहे। तसंच नायलॉन मांजा हे कारवाई होण्याआधीच काही लोक विकत घेऊन टाकतात, तर याचा वापर टाळला पाहिजे हे सातत्याने सांगत आहे। तसं पोलीस प्रशासन याच्यावरती कडक कारवाई करतच आहे। तरी नायलॉन मांजा जिथे जिथे वापर करत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा व त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवावी। जे नायलॉन मांजा वापर करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। उडवणाऱ्यांवर पण कारवाई आहे आणि विकणाऱ्यांवरही कारवाई। तर गोपनीय ही बातमी राहणार आहे। ते कोणी जर सांगितलं तर ही गोष्ट फुटणार नाही, तर संपर्क पोलिसांशी करा। तसंच जखमी पक्षी कुठे आढळलेच तर आमचे वाईल्ड लाईफचे मेंबर्स सगळ्या ठिकाणचे आहेत, सगळ्यांचे नंबर एरिया वाईज आम्ही देत आहोत, तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि जखमी पक्षी कुठे आढळून वरती असो किंवा किती उंचावर असो किंवा काय असेल त्या कंडिशनला असेल आमच्याशी संपर्क साधा। वेद न्यूज ब्युरो, नाशिक।